नमस्कार. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडण्याचे संकेत ग्रह देत आहेत ज्यामुळे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह, राहू, शनी आणि सूर्य यांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषतः घरगुती वातावरण, आर्थिक क्षेत्र आणि नातेसंबंधांशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या आयुष्यात दिसू शकतात. कधीकधी आयुष्यात असे प्रसंग येतात जे सुरुवातीला धक्का देतात, पण नंतर त्याच घटना आपल्या यशाचे कारण ठरतात. 10 जून नंतरचा काळ काहीसा असाच असू शकतो. काही लोकांच्या घरात अनेक दिवसांपासून लपलेल्या गोष्टी समोर येऊ शकतात. काहींना एखादे महत्त्वाचे सत्य समजू शकते, तर काही लोकांना अशी संधी मिळू शकते जी त्यांच्या भविष्याचा मार्ग बदलून टाकेल. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 3 घटनांपैकी तिसरी घटना अनेक मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 10 जून नंतर घडणाऱ्या त्या 3 धक्कादायक घटनांबद्दल, त्यामागील ग्रहस्थितीबद्दल आणि शेवटी एक असा उपाय जो तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी करण्यास मदत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या राशीचा आशीर्वाद प्राप्त करा. चला तर मग जाणून घेऊया 10 जून नंतर मिथुन राशींच्या जीवनात नेमके कोणते मोठे बदल घडणार आहेत ते. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या सर्व भाविकांचे आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. 10 जून नंतरचा हा काळ मिथुन राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे ग्रह संकेत देत आहेत. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि बुध हा बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, व्यवहार कुशलता, व्यापार आणि निर्णय क्षमता यांचा कारक मानला जातो. जेव्हा बुध ग्रहावर इतर प्रभावशाली ग्रहांची दृष्टी पडते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक घडामोडी घडू लागतात. सध्या निर्माण होत असलेली ग्रहस्थिती काही मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी मोठे बदल घेऊन येऊ शकते. काही घटनांमुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, काही घटनांमुळे सावध व्हाल, तर काही घटनांमुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण शेवटी सांगितलेला उपाय हा तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार 10 जून नंतर तुमच्या कुटुंबाशी संबंधित भावामध्ये काही महत्त्वाचे बदल दिसत आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले विषय अचानक चर्चेत येऊ शकतात. घरातील एखादी व्यक्ती तिच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकते. काही कुटुंबामध्ये गैरसमज दूर होण्याची प्रक्रिया सुरू होईल, तर काही ठिकाणी जुन्या वादांना पुन्हा उजाळा मिळू शकतो. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतो, त्यामुळे कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. ग्रहस्थिती सांगते की या काळात तुमचे प्रयत्न, प्रत्येक शब्द महत्त्वाचे ठरणार आहेत. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. पहिली धक्कादायक घटना ही घरातील वातावरणाशी संबंधित असू शकते. काही मिथुन राशींच्या व्यक्तींना घरात एखादी अनपेक्षित सत्य समजू शकते. ही गोष्ट आर्थिक, कौटुंबिक किंवा भावनिक स्वरूपाची असू शकते. सुरुवातीला यामुळे अस्वस्थता निर्माण होईल, परंतु कालांतराने तुम्हाला जाणवेल की हे सत्य तुमच्यासाठी आवश्यक होते, कारण अनेक वेळा नियती आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा घटनांचा उपयोग करते. या काळात शांतता राखणे अत्यंत आवश्यक ठरेल. आता पुढे जे सांगणार आहे ते प्रत्येक मिथुन राशींच्या व्यक्तीने लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे, कारण दुसरी घटना ही तुमच्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे. ग्रहांची स्थिती सूचित करते की पैशांची संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. काही लोकांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना नवीन कामाची संधी मिळू शकते, तर काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. परंतु याच वेळी अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बुध ग्रह व्यवहाराचा कारक आहे, त्यामुळे या काळात कोणताही आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. कागदपत्रे तपासा, घाईघाईत निर्णय घेऊ नका. राहूचा प्रभाव काही वेळा चुकीचे आकलन निर्माण करतो, त्यामुळे चमकदार ऑफर किंवा आकर्षण प्रस्तावांकडे सावधपणे पहा. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.
काही मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन भागीदारी यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मात्र मेहनत आणि शिस्त या 2 गोष्टी विसरू नका, कारण शनीचा प्रभाव सांगतो की मेहनतीशिवाय कोणतेही यश टिकत नाही. आता तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे आपण वळूया. 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात एका विशेष व्यक्तीचा प्रभाव वाढू शकतो. ही व्यक्ती मित्र, सहकारी, नातेवाईक किंवा जुनी ओळख असू शकते. या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या जीवनात नवीन संधी येऊ शकतात. काही लोकांना महत्त्वाची माहिती मिळू शकते, काहींना नवीन मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे या काळात नवीन ओळखींकडे दुर्लक्ष करू नका. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच असेल असे नाही. काही मिथुन राशींच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप समजू शकते. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दल काही नवीन गोष्टी समजू शकतात. त्यामुळे भावनांच्या आहारी जाऊ नका. निरीक्षण करा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. बुध ग्रह बुद्धीचा कारक आहे, त्यामुळे भावनांपेक्षा विवेकाला महत्त्व द्या. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ अनेकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते. काही लोकांना जुन्या नात्यांमध्ये सुधारणा दिसू शकते. काहींना त्यांच्या नात्यांची खरी परीक्षा द्यावी लागू शकते. संवाद हा तुमचा सर्वात मोठा मित्र असेल. गैरसमज निर्माण होण्याआधी चर्चा करा. नाते जपण्यासाठी समजूतदारपणा खूप आवश्यक आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर पुढील संकेत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. कारण ग्रह दर्शवत आहेत की संघर्षाचा काळ हा हळूहळू कमी होऊ लागेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पुढे सरकू शकतात. काही लोकांना अनपेक्षित मदत मिळू शकते. काहींना अशा संधी मिळतील ज्या त्यांच्या भविष्याला नवी दिशा देतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव, झोपेचा अभाव आणि कामाचा वाढलेला ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, योग्य विश्रांती आणि नियमित चालणे यावर भर द्या, कारण निरोगी शरीराशिवाय कोणतेही यश पूर्ण वाटत नाही. मिथुन राशींच्या व्यक्तीमध्ये अनेक कौशल्य असतात, पण अनेक वेळा एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या प्रयत्नात लक्ष विचलित होते. ग्रह सांगत आहेत की या काळात एकाग्रता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. एक लक्ष निवडा आणि त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यामुळे यशाची शक्यता वाढेल. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, मला मोठे यश मिळणार आहे. आपण उपायांविषयी बोलूया. बुध ग्रहाला मजबूत करण्यासाठी दर बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळा दररोज जप करा. शक्य असल्यास गायीला हिरवा चारा खाऊ घाला. विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी गणपतीची उपासना करावी, यामुळे बुध ग्रहाची कृपा वाढण्यास मदत होईल. यासोबतच रोज सकाळी काही मिनिटे ध्यान करा. मनातील चिंता ईश्वराला अर्पण करा. लक्षात ठेवा, प्रत्येक संकट हे आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच येते. तुमची श्रद्धा आणि तुमचे कर्म या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील. सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. आणखी एक महत्त्वाचा संकेत ग्रह देत आहे. 10 जून नंतर काही मिथुन राशींच्या व्यक्तींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. अनेक दिवसांपासून ज्या संधीची वाट पाहत होता ती अचानक समोर येऊ शकते. काहींना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते, काहींना व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. परंतु प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोने नसते, हे लक्षात ठेवा. ग्रहस्थिती सांगते की निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. या काळात घेतलेला एक योग्य निर्णय हा पुढील अनेक वर्षांचे भविष्य घडवू शकतो. त्यामुळे कोणत्याही आकर्षक प्रस्तावाला लगेच होकार देऊ नका. सर्व बाजू तपासा, विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका. बुध ग्रह तुमची बुद्धी आणि विचारशक्ती वाढवत आहे. त्यामुळे भावनांपेक्षा तर्क आणि अनुभवाला जास्त महत्त्व द्या. मिथुन राशीच्या काही व्यक्तींसाठी हा काळ सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढवणारा ठरू शकतो. ज्यांनी गेल्या काही वर्षात प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे त्यांना आता त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. समाजात तुमच्या कामाची चर्चा होऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, काहींना नेतृत्वाची संधी मिळू शकते. परंतु यश मिळाल्यानंतर नम्रता सोडू नका.
कारण ग्रह सांगतात की अहंकारामुळे मिळालेले यश टिकत नाही. तुमच्या प्रगतीकडे पाहून काही लोकांना मत्सर वाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगण्यापेक्षा शांतपणे काम करत राहा. तुमची प्रगतीच तुमचे सर्वात मोठे उत्तर ठरेल. ग्रहांचा हा संपूर्ण संदेश एका गोष्टीकडे स्पष्टपणे इशारा करतो. येणारा काळ हा तुमच्या जीवनात काही धक्कादायक घटना घेऊन येऊ शकतो, परंतु त्याच वेळी अनेक नवीन संधींची दारेही उघडू शकतो. घरातील वातावरणात बदल, आर्थिक चढ उतार, काही व्यक्तींचे खरे स्वरूप समोर येणे आणि नवीन मार्गाची सुरुवात या सर्व गोष्टी या काळात अनुभवायला मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास गमावू नका. रोज सकाळी गणपती बाप्पांचे स्मरण करा. ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा जप करा आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा. तुमचे कर्म चांगले असेल, तुमचा हेतू शुद्ध असेल आणि तुमची श्रद्धा दृढ असेल तर कोणतेही संकट तुम्हाला जास्त काळ रोखू शकणार नाही. 10 जून नंतरचा हा काळ मिथुन राशींसाठी अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकतो. घरातील वातावरणात बदल, आर्थिक क्षेत्रातील हालचाली आणि काही व्यक्तींचे खरे स्वरूप समोर येणे या घटना घडू शकतात. परंतु त्याचबरोबर नवीन संधी, नवीन यश आणि नवीन सुरुवातीची दारेही उघडू शकतात. त्यामुळे घाबरू नका, सावध राहा, संयम ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा आणि यशाचा ठरू शकतो. 10 जून नंतरचा हा काळ मिथुन राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तन घडवणारा ठरू शकतो. काही धक्कादायक घटना घडण्याचे संकेत ग्रह देत असले तरी त्याचबरोबर नवीन संधी, आर्थिक प्रगती आणि जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यताही प्रबळ दिसत आहे. लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला फक्त संकेत देतात, पण आपले कर्म, आपली श्रद्धा आणि आपली निर्णय क्षमता यावरच आपले भविष्य अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. संयम ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. रोज सकाळी बाप्पाचे स्मरण करा. बुध ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा, कारण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्यामुळे अनेक संकटे सहज दूर होऊ शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.